7 वर्षांच्या शिवरायांच्या हातात मासाहेबांनी स्वराज्याचं बाळकडू दिलं. वय वर्ष 13. वयाच्या 13व्या वर्षी पुण्याच्या नैऋत्येस असणाऱ्या रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. मुठभर बावळं हातात बाजी मुरारबाजी तानाजी असाजी सूर्याजी कोंडाजी फोलाजी फरचंदनाजी संताजी मोरोजी बहिरजी मोरे घोरपडे मोहिते निंबाळकर बांधलकर अरे सगळे काही सोबत. एवढ्या मावळ्यांनी काय घडणार आहे? वयाच्या 17व्या वर्षी पहिला गड किल्ला जिंकला, ज्या किल्ल्याचं नाव तोरणा, आणि लोकांनी सांगितलं स्वराज्याचं तोरण बांधलं, आता हिंदवी स्वराज्य उभा राहणार. वयाच्या 17व्या वर्षी कुठून आली बुद्धिमत्ता? कुठून आली ही ताकद? काय व्यवस्थापन? तुम्हाला काय वाटतं शिवरायांच्या काळात नराधम नसतील? रांजाचा पाटील नावाचा पाटील दिवसात ढवळ्यातनं पोरगी उचलली, तिच्या आबरूची माती केली, जिवंत विहिरीत ढकलून दिलं. पोरीचे मायबाप आऊसाहेबांसमोर उभा येऊन राहिले. आऊसाहेब काय झालं माय रडायला? कुठल्या तोंडानं सांगू आऊसाहेब? आपलीच माणसं आपल्या माणसांची कदर करत नाही, कसं हिंदवी स्वराज्य उभा राहणार? आऊसाहेब 13-14 वर्षाची पोरगी होती, बापाला भाकरी द्यायला चालली होती, पाटलानं उचलली, आबरूची माती केली. आऊसाहेब सांभाळली असती तशीच पोटचा गोळा होता माझ्या. आबरू घालवली यात काय हो? माझ्या पोरीला जिवंत ढकलून दिलं विहिरीत, का तर कोणाला कळू नये पोरीची आबरू गेली. पण कळलं ना आऊसाहेब, पदार पसरते तुमच्या समोर. जर घडवायचं असेल हिंदवी स्वराज्य तर आई बहीण सुरक्षित ठेवा. आणि मला तुम्ही सांगा, जर हीच गोष्ट तुमच्या पोरीच्या बाबतीत घडली असती तर काय केलं असतं आऊसाहेब? पाया पडते तुमच्या, न्याय द्या या बाईला. जिनं पोटचा गोळा घालवला, जिनं घरातली लक्ष्मी संपवली, त्याला तुम्ही काय शिक्षा द्याल? घळा डोळ्यातनं पाणी आलं आऊसाहेबांच्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी बघितलं, 17 वर्षाचे होते, नुकतं शिक्षण पूर्ण करून पुण्याला परतले होते. डोळ्यात पाणी दिसलं आईच्या. काय झालं आऊसाहेब? कशाला रडताय? अहो आम्ही जिवंत आहे. कशाची तक्रार, कशाची चिंता सांगा आम्हाला. झालं तरी काय आऊसाहेब? राजा कुठल्या तोंडानं सांगावं की आपल्याच माणसानं आपल्याच लक्ष्मीला कलंक लावला? तळपायाच्या मस्तकाला गेली राजांची. 17 वर्षाचे शिवराय मंत्रिमंडळ बोलावतात, सिंहासनावर बसतायत आणि सांगतायत, न्याय करतायत. बोलवा त्या रांजाच्या पाटलाला, बोलवा, उभा करा माझ्या समोर, दोन्ही हात दोन्ही पाय कलम करा, पण मरू देऊ नका, जिवंत ठेवा. दोन्ही हात दोन्ही पाय छाटा आणि उघडा करून स्वराज्याच्या वेशेवर टांगा. येणा जाणाऱ्या प्रत्येकाला कळू द्या, हे हिंदवी स्वराज्य आहे. इथली आई बहीण देवळातल्या देवीपेक्षा कमी नाही. आणि माझ्या आई बहिणीवर वाईट नजर टाकली तर हा शिवबा त्याचा रांजाचा पाटील केल्याशिवाय सोडणार नाही. हिम्मत नाही झाली पुन्हा कोणाची पोरीकडे वाईट नजरेनं बघायची. हे व्यवस्थापन होत. म्हणून ना शेतकरी मेला, ना बलात्कार झाला, ना हिंदुत्वाला कलंक लागला. आत्ताची परिस्थिती काय? आता बलात्कार झाला की त्या व्यक्तीला आधी केस नोंदवली जाते, पुन्हा जेलमध्ये टाका, पुन्हा चांगला खाऊ पिऊ घाला, पुन्हा तारखावर तारखा घ्या. त्याच्या खरा आहे का खोटा आहे सिद्ध करा. फारच जागीरदार बापाची अवलाद असेल, पैशाची असेल तर होतो तो मुक्त, सुटला जातो तो. काही नाही फरक पडत त्याला. किती कोणाचे खून करा, किती काही करा, काही करा, पैसा असला विषय, जमानत भेटते त्याला, बिंदास्त गाड्यांमध्ये फिरतो तो. हे हिंदवी स्वराज्य नव्हतं. इथे सत्य ते सत्य, असत्य ते. मग शंभू राजांनी अनाजी पंतांना दिलं हत्तीच्या पायाखाली. का? खोट्याला थारा नाही. सरसेनापती हंबीरराव मोहित्यांनी राजारामावर नाही उपकार केले, शंभू राजांवरच सामर्थ्यवंत दाखवलं. का? सत्य ते असत्य ते, कल्पनेची बाधा. खोट्याला नव्हतीच रे थारा, तोच तर धर्म आहे. पण कसं आहे ना, चाणक्य 5000 वर्षापूर्वी सांगतात. आपल्या कलियुगाला 5000 वर्ष कंप्लीट झालेत. 4,27,000 बाकी आहेत. 4,32,000 आपलं कलियुग आहे. 8 लाखाचं द्वापार होतं, 12 लाखाचं त्रेतायुग. या सगळ्याचं मिळून एक कल्प असतं. नामदेवरायच्या कल्पाचं वर्णन करत आहेत. हे 10 लाख वर्षाचं एक कल्प असतं. आणि हे कल्प असं कल्प नाही, अकल्प. आता हे सामर्थ्याने आम्हाला जर घडवायचं असेल किंवा मिळवायचं असेल तर विनंती एवढीच आहे, तुम्ही संत. आता यामध्ये ओळखही बघा, ज्यांना कल्पनेची बाधा नाहीये तो संत आहे. ही संत ज्यांना कल्पना सत्य असत्य कळत आहे. आता हे कल्पना मी जे म्हणते ना, नामदेवरायांची फार सुंदर रचना करतात बघा. नामदेवराय फार गोड सांगतात. असत्य म्हणजे काय?
लटके झाले कटके तिथे काढगे एवढे राहिले, लटके झाले कटके तिथे काढगे एवढे राहिले, पुढे तर चिमणी सरत चाले तिचे वाटी एवढे डोळे, लटके झाले कटके तिथे काढगे एवढे राहिले, लटके झाले कटके तिथे काढगे एवढे राहिले, लटके झाले कटके तिथे काढगे एवढे राहिले, लटके झाले कटके तिथे काढगे एवढे राहिले. हे नामदेवरायांचे कूट अभंग आहेत. आता एक कूट म्हणजे कुठून कुठून किती बी कुठले तरी कुठूनच कळत नाही, त्याला कूट म्हणायचं. कूट म्हणजे खोडकर, खोडकर म्हणजे थोडे शब्दांची फेरफार. लटके म्हणजे खोटे, कटके म्हणजे कुटाणे. नामदेवराय म्हणले काय कलियुग निघालं, चिमणी उडत होती, उडता उडता चरत होती, मी डोळ्यानं बघितलं त्या चिमणीचं डोळं वाटी इतकं होतं. लोक म्हणले महाराजांना तुम्ही खोटं बोलता, आम्ही लटकेची न बोलू वर्तमान खोटे, विष्णुदास नामा म्हणे ऐसी यांची ख्याती, लटके जे बोलती पूर्वज नरका जाती. खोटं बोललं तर कुळच्या कुळ नरकाला जाईल, खोटं बोलणाऱ्याची जात नाही हे खरंय. मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती, 17 रांजण भरले पिले 12 हत्ती. कोण व्याली? मुंगी. कोण व्याली? माय. अगं तुम्ही माझ्या पार्टीच्या आहे म्हणून तरी बोला. बरं मुसळीच्या माय मावल्या बोलायला कुठं आपल्याला शिकवावं लागतं का काय? नवरा बायकोचं भांडण झालं, बायको म्हणली तुम्हाला माझी कदर नाही, तुमचं घरदार शेतीबाडी आई बाप बहीण बाळा सगळं मी सांभाळते, सगळं मी एकटी सांभाळते, मी काय काय सांभाळू? नवरा म्हणला सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. बोलतं का माया? पण बोलतं. तुम्ही खुश होऊ नका, तुम्ही गुणाचे नाही. हे बोलतात त्याचं कारण तुम्ही आहे. काही लागत नाही दादा बायकोला, लेख म्हणून सांगते तुम्हाला. 2 शब्द प्रेमाने बोलत जा. तुम्हाला लय पुरुषी अहंकार मेनसिगो, बायको चपली बशी ठेवायची, डोक्यावर घेतली की नाचती, बस बोंबलत. मग थोडा द्यायचा रे सन्मान आदर बायकांनाही. काय फरक पडतो? खूप सांभाळते ती, खूप सहन करते, खूप. सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं हिनवावं, जगानं त्रास द्यावा, पण नवऱ्यानं म्हणावं सोबत आहे मी तुझ्या, विश्वास आहे माझा तुझ्यावर. बाई सगळी संकट एका पायावर सहन करते, फक्त नवरा विश्वास ठेवणारा आणि साथ देणारा भेटला पाहिजे. तिला जगात कुठल्याच बोलण्याचा फरक पडत नाही. वाजवा आता, वाजवा वाजवा टाळ्या. मग अशी हसली की नाही, आता वाजवा. खऱ्याला खरं म्हणीच जा रे. खरं आहे की नाही? खरं आहे की नाही ग माय? मी माझं नाही का म्हणत माय, ज्ञानोबा सांगतात जरी सख्याचा जिव्हाळा बाय सासरवासच आहे. हे माऊलींचं वर्णन आहे. जर प्रेम नवऱ्याचं भेटलं तर बाई सहन करते असं ज्ञानोबा म्हणतात, म्हणून मी तुम्हाला म्हणलं. खरं आहे की नाही? संसारात कोण शहाणा लागतो म्हणजे संसार गोड आणि सुखाचा होतो? कोण लागतो माय? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते, माझं पेटल्यावर येईल अक्कल मला, पेटूस तर सांगा. माझं वाटोळं आपलं चांगलं झालं की कळलं मला महाराज बरं का. हां प्रेमानं सांगा. खरं आहे की नाही? तुम्हाला एक्सपिरियन्स आहे का? आणि खरंच माय तुमच्यात ताकद आहे. पुरुषांना परमार्थ करावा लागतो तेव्हा देव भेटतो. आपण बायांनी संसार जरी सामर्थ्याने केला ना तरी देव भेटतो. तुकोबासाठी विठ्ठल आले यात नवल नाही, आवलीसाठी सुद्धा आले की नाही? आवलीसाठी प्रथम आले. प्रथम परमात्मा कोणासाठी आलाय? आवली कोण? हितून सुरू केल्यावर माझं लय अवघड होईल महाराज बरं का. आवली म्हणजे तुकोबांची पत्नी. 2 पत्नी होत्या तुकोबांना. तुम्ही लय हौसनं ऐकू नका, त्यांनी काय हौसनं केल्या नाही त्या. पहिली बायको रखमा, तिला बाळ होत नाही म्हणून आईबापांना हट्टा खातर दुसरी करायला लावली. पण मुसळीकर देवाचं गणित इतकं बेकार, दुसरी बायको केली आणि दुसरीच्या आधी पहिलं लेकरू झालं. देव बी असला खतरनाक महाराज, देव बी लय मजा घेतो. काय सांगायचं तुम्हाला, ते अशी गत असते. मग 2 बायका रखमा आणि जिजा. तुकोबांच्या पत्नीचं नावही जिजाऊच होतं. एका जिजाऊनं पुत्र दिला, हिंदवी स्वराज्य उभा राहिलं. एका जिजाऊनं धनी दिला, परमार्थाचा कळस उभा राहिला. 2ही जिजाऊ तेवढ्याच सामर्थ्यवंत होत्या. फार ताकद दोघींमध्ये होती. ती आवली, जिजा म्हणजे आवली, दोन्ही एकच बरं का. रखमा दुष्काळात गेल्या अन्न करून, त्या प्रथम पत्नी होत्या. दुसरी जिजा, आवली म्हणतात त्यांना. फार श्रीमंताची लेक होती. पुण्याचं सासर तुकोबारायांचं, गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. 3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा. किती? 3600 3600 एकर ऊस होता. तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. तुमचं बरं आहे ना? सहज विचारलं मॅडम. 1.5 एकर ऊस आहे तुमच्या सासऱ्याचा, तरी बोलू देत नाही तुम्हाला. आणि ती भांडणं लागू द्या की माझा बाप काही भिकारी नव्हता, तो यासारख्या दलिंदराच्या दारात दिले, लई मोठ्याची मी, माझं डोळं फुटलं, मी तुला भाई म्हणलं, तुझ्या दिले चांगलं चांगलं बघायला आलं तर मला, माझं नशीब नास का तू माझ्या पदरात पडला. असं द्या मरू दे आता. नाही खरं आहे म्हणा, आवलीसारखी बायको भेटायला आपणही तुकोबासारखे लागतो. आधी स्वतःकडे बी बघत जा, आहे की नाही?
6च्या पुढं घर दिसत नाही आपल्याला. आपल्याला कशी आवली भेटल, आपणही तेवढे सामर्थ्य लागतो रे. इथं बसलं रे, गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातावरी करा. इतकं व्यसनमुक्त मुसळी का? बरं बरं, खरं की काय? असं द्या. कसं आहे ना, माझ्यापासून लपवाल पण त्याच्यापासून, कारण कर्म फेरा टाकल्याशिवाय राहत म्हणून लय पुढच्या पिढीला नका सांगायचं. आणि विनंती आहे, जर शिवजयंती करताय तर इतिहास डोक्यात घ्या. सुपारीच्या खंडाचं व्यसन नव्हतं माझ्या राजाला, आणि आई तुळजाभवानीचे भक्त होते. मांसाहार गडाच्या पायथ्याशी सुद्धा कधी आणू दिला नाही. हे विचार जे छत्रपती शिवाजी महाराजांचे होते. हिंदवी स्वराज्य त्यांचं आहे. स्वराज्याभिषेकाच्या काळामध्ये, शिवराज्याभिषेकाच्या काळामध्ये ज्यावेळेस इंग्रजांनाही आमंत्रण होतं, इंग्रज नॉनव्हेज खायचे. राजांनी सांगितलं जे काही असेल त्यांचा पाहुणचार गडाच्या खाली, ज्या दिवशी राज्याभिषेक आहे गडावर चालायचं आणि खाऊन यायचं. सगळा पाहुणचार गडाच्या पायथ्याला केला. बरं नाही, हे विचार ज्यांचे होते ना ते छत्रपती आहेत, उगच नाही होते. 12ला शिवजयंती करायची, 12:30ला ढाब्यावर जाऊन मटण आणायचं. तुम्ही शिवराय, आम्ही तुमचे मावळे. अरे तुम्ही डोम कावळे, तुम्हाला किती द्या कमी पडतं. कशाचं मावळे रे? RMD विमल खाणारे मावळे. असा चौकात बसतो, ही कुणाली बघ, तिकून गेली बघ, माझी आली बघ, तुझी गेली बघ, हिचा कांदा असा, हिचा बांधा असा, हिचे गाल असे, हिचे नाक असं, ही गोरीवाली तुझी, सावळीवाली माझी, बापाची पेंड आहे तुझ्या रे. हा हे वे. आणि अशी नजर ठेवून तुम्ही शिवरायांना मानता का रे? शाहिस्तखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली. शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली. जहापना जहापना, मुझे लगता है शिवा के मावलों ने बदले की आग में लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रु है पण बायकोला सांगतो, बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो, ऐसी उनकी औलाद नहीं कि बेटी की तरफ गंदी नजर डाले. बहुत अच्छी परवरिश है उनकी, औरत जात की तरफ गंदी नजर से नहीं देखते. कौतुक बायकोला वाटलं. क्या लगता है आपको जहापना, तुमने उनकी बहु बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली, तुमने नहीं सोचा वो औरत है, उसका क्या कसूर? फिर वो क्यों सोचेंगे कि वो औरत है? अगर तुमने उन हिंदुओं की औरत को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा, बेशक लेगा बेगम. आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन से जाऊंगा, लेकिन एक बात विश्वास के साथ कहता हूं, जबान देता हूं, बेटी उनकी हो या अपनी, वो औरत की धर्मजात नहीं देखते. किसी भी मुल्क की हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, किसी भी धर्म की हो, किसी भी जात की हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, हर औरत जात को देवी की तरह पूछते हैं. ऐसे हिंदू है वो, औरत जात की इज्जत करते हैं. शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं, त्याचे वारसदार आहेत आपण. आपल्या नजरेत तेवढीच प्रखरता, तेवढंच सामर्थ्य, तेवढंच पावित्र्य हवं तर हिंदू आहेत आपण. हे समजतं शिवाजी महाराज के जय म्हणून चालत नाहीये. जे सत्य ते स्वीकारलं पाहिजे. ताकद असते बाईमध्ये. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. हे फक्त बोलायचं नसतं. जिथे भगवंताचा वास तिथे आई बहिणीची सेवा केली पाहिजे. नाही रे, कराही, मानाही तसं. कारण आयुष्यामध्ये एकदा जर नजर चुकली ना, तुम्ही किती मोठं असू द्या, आयुष्यभर नारायण नारायण केलं नारदानी, आयुष्यभर. श्रीमद नारायण 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 हरी नारायण, पुष्पन नारायण 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 नारायण. आयुष्य एकदा चुकली, कितीदा?